दादा जिवंत आहेत. दादा मेले नव्हते, त्यांना किडनॅप केलं होतं. अजितदादांनी थेट शरद पवारांना फोन केलाय. हो, हे खरं आहे. ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण सीआयडीच्या हाती एक व्हिडिओ लागलाय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ठामपणे सांगतोय की दादा मेलेले नाहीत, दादा सुरक्षित आहेत. दादा नक्की कुठे आहेत आणि त्यांना कुठे आणि कोणी लपवून ठेवलंय हे सगळं आता समोर आलंय. एका व्हायरल व्हिडिओने 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अखेर सीआयडीने त्या व्हायरल व्हिडिओचा त्यामध्ये जो बोलतोय तो व्यक्ती शोधून काढला आणि त्याची कसून चौकशी केल्यानंतर सगळं सत्य समोर आलं. शरद पवारांना फोन आला. फोनवर नेमकं काय बोलणं झालं, तो व्यक्ती त्याला कसं काय माहितीये की दादांना कुठे ठेवलंय, हे सगळं सत्य समोर आलं. हा महाराष्ट्रातील एकही माणसाला हे खरं वाटत नव्हतं. कालपर्यंत काही लोक म्हणायचे दादांचा अपघात होता, तर काही म्हणायचे घातपात होता. पण जेव्हा अचानक तब्बल 1 महिन्यानंतर एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला आणि त्याने सगळं सत्यच बाहेर काढलं, तो म्हणाला दादा जिवंत आहेत. एवढेच नाही तर तो म्हणाला त्यांना किडनॅप केलंय आणि त्यांनी थेट शरद पवारांना फोन केलाय, हे देखील तो स्पष्टपणे बोललाय. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यानंतर तपास यंत्रणांनी या व्हिडिओचा मागोवा घेत त्या व्यक्तीला चौकशीला बोलावलं आणि त्या चौकशीतून जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. कालपर्यंत कोणाचाच विश्वास बसत नव्हता. दादा कायमचे सोडून गेले असं सर्वांना वाटत होतं. पण पूर्ण 1 महिना उलटल्यानंतर अचानक एक व्हिडिओ समोर येतो आणि त्यातली व्यक्ती इतक्या खात्रीने बोलते तेव्हा तपास यंत्रणांचेही धाबे दणाणलेत. ती व्यक्ती स्पष्ट सांगतेय की दादांनी सख्खे काका शरद पवार यांना गुप्त ठिकाणावरून संपर्क केलाय. जेव्हा हा सीआयडीचा व्हिडिओ गाजला तेव्हा खऱ्या अर्थाने तपासाला वेग आला आणि दादांचं गुपित समोर येऊ लागलं. एकीकडे पूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडालेला असताना हा माणूस इतक्या आत्मविश्वासाने ही गोष्ट कशी काय सांगू शकतो, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण अखेर या मागचं खरं सत्य बाहेर आलंच. खरंच मग दादा जिवंत आहेत का? त्यांनी शरद पवारांना नेमका काय कॉल केला, फोनवर काय चर्चा झाली आणि या माणसाला हे गुपित नेमकं कसं समजलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता उघड झाली आहेत. हा व्हिडिओ गाजल्यानंतर तपास यंत्रणांनी तातडीने चक्र फिरवली आणि या व्यक्तीला ताब्यात घेतलं. सीआयडीने जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून स्वतः पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. आता या व्यक्तीने नेमकं काय पाहिलं, दादांचा कॉल नेमका कसा गेला, हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 दिवस मागे जावं लागेल. महाराष्ट्रात 2-3 दिवसांपूर्वीच दादांच्या अपघाताला महिना पूर्ण झाला होता. त्यानंतरच अपघाताचा तो शासकीय अहवाल समोर आला. या अधिकृत रिपोर्टमध्ये विमान दुर्घटनेबाबत अशा 5 गोष्टी होत्या ज्या ऐकून कोणीही थक्क होईल. हा सरकारी अहवाल असल्यामुळे तो 100% खरा मानला जातो. याच अहवालामुळे लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि दादांच्या अस्तित्वावर चर्चा सुरू झाली होती. रोहित पवारांनी सुद्धा 4-5 पत्रकार परिषदा घेऊन अपघाताचे पुरावे आणि रिपोर्ट दाखवले होते. तोपर्यंत दादांचा हा अपघात आहे की घातपात याच वादाची राळ उठली होती. पण अचानक सीआयडीच्या हाती लागलेल्या या व्हिडिओने सगळं चित्रच पालटून टाकलं. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचा लाडका नेता हरपला असं अख्ख्या राज्याला वाटत होतं. अख्खा महाराष्ट्र हे दुःख विसरायचा प्रयत्न करत होता. पण या व्हिडिओने पुन्हा एकदा प्रबळ माजवली. त्या व्यक्तीने व्हिडिओत जे दावे केले त्यामुळे शासकीय अहवालावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या रहस्याची पहिली ठिणगी पडली ती अहवालातल्या त्या पहिल्या मुद्द्यावरून. अहवालातला पहिला मुद्दा असा होता की विमान जिथे कोसळलं असं सांगितलं गेलं तिथे खरं तर विमान धडकलंच नव्हतं. हो, तुम्ही नीट ऐकताय. शासकीय अहवाल सांगतोय की विमानाची जागा बदलली होती. धावपट्टीपासून 50 मीटर लांब विमान धडकल्याचं सांगितलं गेलं होतं. पण प्रत्यक्षात विमान एका झाडाला आधी धडकलं होतं. मग जर जागा बदलली तर त्यातून कोणी बाहेर पडलं का, हा संशय बळावला होता. त्यातच आता सीआयडीकडे जो व्हिडिओ आलाय त्यात ती व्यक्ती म्हणतीये की दादा जिवंत आहेत आणि त्यांनी काकांना फोन केलाय. विचार करा, जिथे सरकारी कागदपत्रात त्रुटी निघतायत तिथे या व्यक्तीच्या दाव्यावर विश्वास ठेवणं लोकांना सोपं वाटू लागलं. सीआयडी आता या फोन कॉलचा मागोवा घेत आहे. जर खरंच फोन झाला असेल तर काय बोलणं झालं असेल, या चर्चेने जोर धरलाय. अहवालातली दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे 6वी व्यक्ती कोण होती. विमानाचा तो ढिगारा सह्याद्रीच्या कुशीत अजूनही धगधगतोय, पण त्या आगीपेक्षा जास्त दाहक आहेत ते प्रश्न जो आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विचारले जात आहेत. सुरुवातीला बातमी आली की विमानात 5 लोक होते, पण जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची अधिकृत पॅसेंजर मॅनिफेस्ट म्हणजेच प्रवासी यादी समोर आली तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. लिस्टमध्ये चक्क 6 नावं होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर 6 जणांनी उड्डाण केलं होतं तर ढिगाऱ्यात फक्त 5च मृतदेह कसे सापडले. तो 6वा माणूस हवेत विरला की विमान कोसळण्यापूर्वीच तो कुठेतरी उतरला होता. या गूढ कथेची खरी सुरुवात इथूनच होते.
अपघाताच्या ठिकाणचं दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं होतं. विमान इतक्या भीषण पद्धतीने जळलं होतं की धातूचे पत्रेही वितळून कागदासारखे झाले होते. अशा परिस्थितीत मानवी देहाची ओळख पटवणं अशक्य होतं. पण तपास अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की एका मृतदेहाची ओळख त्याच्या हातातील घड्याळावरून पटली. हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते संशयास्पद आहे. ज्या आगीत विमानाचं इंजिन खाक झालं तिथे चामड्याचा पट्टा किंवा साध्या धातूचं घड्याळ कसं काय सुरक्षित राहू शकतं? की हे घड्याळ मुद्दाम तिथे ठेवलं गेलं होतं? लोकांनी सोशल मीडियावर विचारलेला हा प्रश्न आता सीआयडीच्या फाईलमध्ये प्रमुख संशय म्हणून नोंदवला गेला आहे. उपमुख्यमंत्र्यांसारखी अतिमहत्वाची व्यक्ती जेव्हा प्रवास करते तेव्हा त्यांच्या हालचालींची नोंद सेकंदाला ठेवली जाते. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या नोंदीनुसार विमानाने मुंबईतून ज्यावेळी टेक ऑफ केलं आणि बारामतीच्या रडारवर ते ज्यावेळी दिसणं अपेक्षित होतं त्यात तब्बल 20 मिनिटांची मोठी तफावत आढळली आहे. विमान तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत होतं, हवामान स्वच्छ होतं. मग ही 20 मिनिटे विमान नेमकं होतं कुठे? विमानाने आपला मार्ग बदलला होता का, की रडारला चकवा देऊन ते कुठल्या तरी गुप्त ठिकाणी लँड झालं होतं? या वेळेच्या गणिताने तपासाची दिशाच बदलून टाकली आहे. अहवालातील आणखी एक धक्कादायक मुद्दा म्हणजे तो लास्ट कॉल. अधिकृत माहितीनुसार विमान कोसळण्याच्या 2 मिनिटे आधी संपर्क तुटला होता. पण सूत्रांच्या हवाल्याने एक नवी माहिती समोर येतेय की शेवटचा कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोलला नाही तर एका खासगी नंबरवर झाला होता. तो नंबर कोणाचा होता आणि त्या संभाषणात काय बोलणं झालं? जर दादांनी खरोखरच त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला फोन केला होता तर त्या फोनची लोकेशन काय होती? या प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता त्याचवेळी एका अनाकलनीय व्यक्तीचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. तो माणूस छातीठोकपणे सांगत होता की दादा जिवंत आहेत आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सुरुवातीला सर्वांनी याला वेडेपणा समजून दुर्लक्ष केलं, पण जेव्हा सीआयडीने त्या माणसाला ताब्यात घेतलं तेव्हा प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. त्याने चौकशीत सांगितलं की त्याने हे स्वप्न पाहिलं नाहीये तर हे त्याने वृत्तांतात पाहिलंय. आता हे वृत्तांत म्हणजे नक्की काय? कोणती गुप्त माहिती त्याच्याकडे आहे? सीआयडी आता या माणसाच्या मागील मास्टरमाइंडचा शोध घेत आहे. हा माणूस एखाद्या मोठ्या कारस्थानाचा भाग आहे की लोकांच्या भावनेशी खेळणारा कोणी अफवा पसरवणारा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा हे केवळ एक पद नाही तर तो एक दरारा आहे. त्यामुळेच सामान्यांना वाटतंय की हे केवळ एक अपघाती मृत्यूचं प्रकरण नसून यामागे काहीतरी भयंकर मोठं राजकीय षडयंत्र असू शकतं. लोकांचं प्रेम आणि अहवालातील तांत्रिक चुकांमुळे अशा चर्चांना उधाण आलंय. पण आजचं कटू सत्य हेच आहे की अधिकृतरित्या दादा आपल्यात नाहीत. तो व्हिडिओ लोकांच्या मनातील एक आशेचा किरण असू शकतो. सीआयडीच्या हाती लागलेले ते 5 कच्चे दुवे आणि तो रहस्यमयी व्हिडिओ एकाच दिशेने बोट दाखवतायत की जे दिसते ते कदाचित सत्य नसावं. तो 6वा माणूस कोण होता? विमानाची ती गायब झालेली 20 मिनिटे कुठे गेली? आणि त्या घड्याळाचं रहस्य काय? या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत सह्याद्रीच्या त्या दरीतलं धुकं निवळणार नाही. सध्या तरी अधिकृत पुष्टी मिळेपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका, पण सावध रहा, कारण राजकारणाच्या या खेळात सत्य हे कल्पनेपेक्षाही जास्त भयंकर असू शकतं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारच्या शासकीय अहवालाने आणि सीआयडीच्या हाती लागलेल्या त्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहेत. पण आता वेळ आली आहे थोडं शांतपणे विचार करण्याची. बघा, सोशल मीडियावर अशा सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. कोणाला वाटते हा अपघात आहेत, कोणाला वाटते घातपात आहेत, तर कोणाला वाटते दादा सुरक्षित आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत अधिकृतरित्या कोणतीही मोठी यंत्रणा किंवा स्वतः पवार कुटुंब यावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत आपण या वेळ केवळ एक दावा आणि शक्यता म्हणूनच पाहू शकतो. आता मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश कोणत्याही भावना दुखावणं नाही, तर सध्या ज्या चर्चा रंगत आहेत आणि जो अहवाल समोर आला आहे त्याला तांत्रिक त्रुटीस तुमच्यासमोर मांडणं हा आहे. विमान अपघातातील ती 20 मिनिटं गायब असणं किंवा 6व्या व्यक्तीचे गूढ हे प्रश्न खरंच अनुत्तरित आहेत आणि म्हणूनच लोकांच्या मनात शंकेची पाल चुकते. तुम्हाला खाली कमेंटमधून तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं, तो शासकीय अहवाल आणि सीआयडीचा तो व्हिडिओ यात काय तथ्य असू शकतं का? तो 6वा माणूस नेमका कोण असेल किंवा तुम्हाला काय वाटतं? आणि तो सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला खरंच वाटतं की दादा पुन्हा आपल्याला भेटायला येतील? तुमचे जे काही मत असेल ती अगदी मोकळेपणाने कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्रत्येक कमेंट आम्ही वाचतोय, कारण हा विषय फक्त राजकारणाचा राहिलेला नाही, तो
आपले सर्वांचे लाडके नेताचे आयुष्याशी जोडलेला आहे. आता जाता जाता एवढं सांगेन, फोनवर विश्वास ठेवू नका, पण डोळे उघडे ठेवा, कारण सत्याचा शोध घेणं आणि आपला अधिकार आहे. तर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला, माहितीपूर्वक वाटला असेल, तुमच्या मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. पुढच्या भागात आपण या प्रकरणातील त्या खाजगी नंबरचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यावर शेवटचा कॉल झाला होता. असंच म्हटलं जातं की व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.